लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मुंबई नाका गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरास केली अटक। चोरीच्या 11 दुचाकी केल्या हस्तगत। बनावट चावीच्या माध्यमातून त्याने दुचाकींची चोरी केल्या। शहराबाहेरील 5 आणि शहरातील 6 असे 11 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी दिली। अमरधाम रोडवरील महेश कोरडे यांची 17 जुलैला कांदा बटाटा भवन द्वारका येथून दुचाकी चोरी केली होती। मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपास सुरू असताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। त्या संशयित गौस आझम अजीज शेख वय 24 राहणार तडवीनगर मालेगाव आढळून आला। पथकाने त्याच्याबाबत माहिती काढली। बुधवारी दिनांक 3 रोजी संशयित पुन्हा कांदा बटाटा भवन परिसरात संशयितरित्या वावरताना दिसला। पथकातील पोलीस अंमलदार नवनाथ उगले यांना गुप्त माहिती मिळाली। वरिष्ठांना माहिती कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक समद बेग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार देवीदास गाडवे, पोलीस अंमलदार समीर शेख, नवनाथ उगले, राजेंद्र नाकोडे, योगेश आपसुंदे, गणेश बोरनारे, आकाश सोनवणे, दीपक जगदाळे, जुबेर सय्यद, श्रीकांत करपे यांनी सापळा रचत त्यास ताब्यात घेतलं। पोलीस ठाण्यात आणून त्याची अधिक चौकशी केली। MH15 DY 3394 दुचाकी चोरी केल्याची त्याने कबुली दिली। अधिक तपासात त्याने शहरासह ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। मालेगाव आणि अजिंठा, छत्रपती संभाजीनगर येथे या दुचाकी विक्री केल्याचे सांगितले। त्यानुसार पोलिसांनी 6 दिवस दोन्ही शहरामधील विविध भागात तपास करून 3,75,000च्या 11 दुचाकी मालेगाव आणि अजिंठा येथून जप्त केल्या। त्याच्याकडून आणखीन दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता व्यक्त करत अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले। त्यास न्यायालयात हजर केला असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे मुंबई नाका पोलिसांकडून 6 चोरीच्या दुचाकी चोरांसह ताब्यात घेतला आहे। 11 गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात शहरातील 6 आणि इतर शहरातील 5 गुन्ह्यांचा समावेश आहे। संगमनेर 1, ठाणे 1, वाडीवरे 1, भिवंडी 1, छत्रपती संभाजीनगर 1, भद्रकाली 1, आडगाव 2, मुंबई नाका 2, माहिती उपलब्ध नसलेली 1 असे 11 गुन्हे आहेत। नाशिक शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना या वेळोवेळी घडत होत्या। त्याच्या अनुषंगाने माननीय CP साहेबांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। अशाच प्रकारचा गुन्हा कांदा बटाटा चाळ या ठिकाणी घडलेला होता आणि त्या ठिकाणी एक HF डिलक्स गाडी चोरीला गेली होती। त्या सदर गुन्ह्याच्या चोरीच्या अनुषंगाने तपास करत असताना त्या ठिकाणी CCTV फुटेज आपल्याला मिळाले होते। CCTV फुटेजच्या आधारे आपण आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा एका हाताने अपंग होता आणि त्या अनुषंगाने त्याला पकडणे थोडेसे जिकिरीचे आणि त्याच्यावर संशय येत नव्हता की अशा प्रकारचे गुन्हे तो करील म्हणून। त्या अनुषंगाने त्याचा शोध घेत होतो आणि अशाच प्रकारचे गुन्हे घडले असल्या कारणाने त्या सर्व गुन्ह्यांचा समांतर तपास चालू होता। समांतर तपास चालू असताना तर तो कांदा बटाटा भवन या ठिकाणी एके दिवशी आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी ट्रॅप करून त्याला त्या ठिकाणी पकडण्यात आला होता आणि पकडण्यात आल्यानंतर त्यांनी सदर गुन्हा केल्याची चोरी केल्याची गाडी चोरी केल्याची कबुली दिली होती। त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने इतर ठिकाणाहून नाशिक तसेच नाशिक शहराबाहेरील ठिकाणावरून 11 गाड्या चोरून नेल्याची त्यांनी माहिती दिली होती। त्या अनुषंगाने कारवाई करून त्या 11 गाड्या रिकव्हर करण्यात आल्या आहेत। आणखीन देखील गाड्या त्याच्याकडून रिकव्हर होण्याची शक्यता आहे। सदरचा तपास माननीय पोलीस आयुक्त CP साहेब नाशिक शहर कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यांच्या आदेशानुसार आणि परिमंडल झोन 1 च्या मॅडम मोनिका राऊत मॅडम आणि सरकारवाडा डिव्हिजनचे नितीन जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नरोटे साहेब व क्राईम PI सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन टीमची अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.